शिवसेनेनं पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवायला हवा होता असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। पत्रकारांशी गप्पा मारताना त्यांनी पुन्हा एकदा याचा पुनरुच्चार केलाय। केंद्रात शिवसेनेला राज्यमंत्रीपद मिळालं असतं आणि तेही ग्रामविकास खातं किंवा आरोग्य खात्याचं, मात्र शिवसेनेनं शपथविधीला हजेरी लावली नाही असं मुख्यमंत्री म्हणालेत। ज्या अर्थी आम्ही शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद देत होतो याचाच अर्थ राज्यातही शिवसेनेला सोबत घेणार होतो हे सेनेला समजलं नाही असं फडणवीस म्हणालेत। सरकार पडावं ही कुणाचीच इच्छा नाही, ते पडणार नाही आणि आम्ही बहुमत सिद्ध करू असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। शिवसेनेनं विरोधी पक्षनेतेपदावर दावा केलाय आणि विरोधी पक्षनेते म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाचं पत्रही विधानसभा सचिवांना सादर केलंय। असं असलं तरी शिवसेनेनं भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा ऑप्शन अजूनही ओपन ठेवलाय। भाजपच्या चर्चा करायला तयार आहे, बघू जुळलं तर जुळलं असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच केलंय। चर्चा सुरू ठेवा असंही ते म्हणाले। विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगणं ही शिवसेनेची भूमिका दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया भाजपनं दिली आहे। शिवसेनेच्या भूमिकेमुळे निवडणुकीला सामोरं जाणं किंवा राष्ट्रवादीचा नको असलेला पाठिंबा घेणं हे दोनच पर्याय आमच्यासमोर आहेत अशी प्रतिक्रिया भाजपनं दिली आहे। शिवसेनेने पाठिंबा मागितलेला नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतःहून पाठिंबा दिल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलंय। शिवसेनेनं विरोधी पक्षनेते म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव सादर केलंय। पक्षानं दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडेल अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे। तर पवारांच्या भरोशावर राज्य चालवायचं असल्यास चालवा असं म्हणत रामदास कदमांनी भाजपला शुभेच्छा दिल्या आहेत। शिवसेनेनं विधानसभेत विरोधी बाकांवरून आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे। भगवे फेटे बांधून आलेले शिवसेनेचे आमदार विधानसभेत कुठे बसणार हा साऱ्यांना प्रश्न पडला होता। मात्र भाजपला अल्टिमेटम देताना घातलेली 48 तासांची मुदत संपण्यापूर्वीच शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसलेली आहे। भाजप सरकारला पाठिंबा देणार असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे। भाजप सरकार राष्ट्रवादी काँग्रेस अस्थिर करणार नसल्याची ग्वाही देखील पवारांनी दिली आहे। दरम्यान हे सरकार 5 वर्ष स्थिर राहील असं मी म्हटलेलं नाही अशी पुस्तीही पवारांनी यावेळी जोडली। त्यामुळे पाठिंबा देऊ केला असला तरी हमी मात्र दिलेली नाही। काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपदावर दावा केलाय। काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष जीवा पांडू गावित यांच्याकडे पत्र सादर केलं आहे। या पत्रात संख्याबळाच्या आधारावर विरोधी पक्षनेते काँग्रेसला देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। तत्पूर्वी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबरपासून सुरू होणार आहे। 8 डिसेंबरपासून उपराजधानी नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होणार असून ते 3 आठवडे चालणार आहे। विधानसभा निवडणुकीत पत्कराव्या लागलेल्या दारुण पराभवानंतर पक्षातली मरगळ झटकण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते कृष्णकुंजवर शेकडोच्या संख्येनं दाखल झाले होते। पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठीशी कार्यकर्ते ठामपणे उभे आहेत हे दाखवून देण्यासाठी चला कृष्णकुंजवर या संकल्पनेची कार्यकर्त्यांकडूनच उत्स्फूर्तपणे आखणी करण्यात आली होती। यंदा कापूस उत्पादक शेतकरी आसमानी संकटामुळे पार उद्ध्वस्त झाला। असं असलं तरी केंद्र आणि राज्य सरकारनं कापसाला वाढीव भाव दिलेला नाही। राज्य सरकारनं तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांची खिल्ली उडवणारा भाव घोषित केला असल्याची टीका शिवसेना खासदार भावना गवळी यांनी केली आहे। कापसाला 7,000 रुपये भाव मिळाला पाहिजे या मागणीवर शिवसेना ठाम आहे। रेल्वे बोर्डाला काल मुंबई हायकोर्टानं चांगलंच फैलावर घेतलं। रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांवर त्वरित उपचार करण्यासाठी कोर्टानं दिलेल्या निर्देशांवर अजूनही बोर्डानं कोणतीही पावलं उचललेली नाहीत। याचिकाकर्ता समीर झवेरी यांच्या वतीनं केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टानं रेल्वे बोर्डाला 10 डिसेंबरपर्यंत आपला अहवाल देण्यास सांगितलेलं आहे। संपूर्ण देशात खळबळ उडवणाऱ्या अप्पू यादव हत्या प्रकरणाचा निकाल काल लागलेला आहे। अप्पू यादव हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। 13 ऑगस्ट 2004 रोजी न्यायालयाच्या आवारात अक्कूचा अतिशय निर्घृणपणे आणि पोलिसांच्या उपस्थितीत खून करण्यात आला होता। अक्कूवर गंभीर स्वरूपाचे एकूण 26 गुन्हे दाखल होते।
जवखेडा तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणी पाथर्डी न्यायालयानं 6 संशयितांच्या नार्को टेस्टला परवानगी दिली आहे. 20 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या हत्याकांडाला जवळपास 3 आठवडे उलटले तरी आरोपींना पकडण्यात अपयश आल्यानं पोलिसांच्या एकूणच कार्यपद्धतीवर टीका होते. जवखेडा हत्याकांड प्रकरणी सामाजिक संघटनांनी विधिमंडळाबाहेर घोषणाबाजी केली. जवखेडा प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करत आरपीआयच्या खरात गटानं विधिमंडळाबाहेर आंदोलन केलं आहे. महिलांची तस्करी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यास नागपूर पोलिसांना यश आलेलं आहे. कामाचा आमिष दाखवून परराज्यात महिलांना विकून त्यांचा देह विक्रीसाठी वापर केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी राजस्थानमधील धालावाड इथून एका महिलेची सुटका केली आहे. 25 महिलांची याच प्रकारे तस्करी झाली असल्याचा संशय पोलिसांना आहे. बीड जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यांपासून डेंग्यू आणि चिकनगुनियानं डोकं वर काढलं आहे. 2 महिन्यात 46 पेशंट्स डेंग्यूचे तर 38 पेशंट्स चिकनगुनियाचे आढळलेले आहेत. आतापर्यंत 4 पेशंट्सना डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. संपूर्ण राज्यात जकात आणि पारगमन शुल्क वसुली बंद झालेली असताना मालेगाव महापालिकेच्या हद्दीत मात्र पारगमन शुल्काची वसुली केली जाते आणि विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर ही वसुली अवजड वाहनांकडून बेकायदेशीरपणे केली जात असल्याचं समोर आलं आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळानं केलेल्या गैरकारभाराविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत 2013 मध्ये संपली होती. तरीही संचालक मंडळानं नियमबाह्य पद्धतीनं कामं करून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप संचालक प्रभू पाटील यांनी जनहित याचिकेच्या माध्यमातून केला आहे. नवी मुंबईतल्या कामोठे येथील एका ज्वेलर्स दुकानातून भरदिवसा 70 तोळे सोनं चोरी करणाऱ्या टोळीचा नवी मुंबई क्राईम ब्रांचनं पर्दाफाश केलाय. या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं 3 बाळांना जन्म दिल्यानं शहरात दिवसभर याचीच चर्चा ऐकायला मिळाली आहे. एका 22 वर्षीय महिलेनं तिळ्यांना जन्म दिला असून सोनू येमुलकर असं या महिलेचं नाव आहे. या तिळ्यांमध्ये 2 मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. 3ही मुलं आणि आई आणि बाळाची आई सुखरूप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.